396वा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना आपण दृश्य सगळे आपण बघतोय। शासकीय महापूजेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी जी आहे ती शिवजन्मस्थळाकडे रवाना झाली। पाळणा सोहळा पार पडला आणि छत्रपती शिवरायांना शासकीय मानवंदना दिली जाते। शिवनेरीवरची सगळी आपण ही थेट दृश्य सुंदर दृश्य आपण सध्या बघतोय। खरं तर महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत तर ते उभे केले। या डोंगरांचा उपयोग करून अभेद्य भिंती बांधल्या आणि ज्यापाशी किल्ले त्याचं राज्य हा विचार त्यांचा होता। आणि आजच्या काळात सुद्धा खरं तर हे सगळे विचार आपल्याला तंतोतंत लागू पडतात। इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काही महत्त्व आहे ते शिवरायांनी घालून दिलेल्या पायंडामुळे आपल्याला आज सुद्धा तंतोतंत बघायला मिळत आहे। जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा, जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत। किल्ले शिवनेरीवर सुद्धा शासकीय सोहळा जो आहे तो सध्या पार पडतोय। संकट किती मोठं असलं तरी डोकं शांत ठेवून कसा मार्ग काढायचा याची शिकवण आपल्याला महाराजांनी दिली। किल्ले शिवनेरीवरची सगळी दृश्य सुंदर अशी फुलांची सजावट आपल्याला किल्ले शिवनेरीवरती बघायला मिळते। शासकीय कार्यक्रम जो आहे तो नुकताच पार पडताना आपण सध्या बघतोय।
किल्ले शिवनेरीवरची सगळी दृश्य 396वा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय. शिवाई माता मंदिरातील शासकीय महापूजेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी शिवजन्मस्थळाकडे रवाना झाली. पाळणा सोहळा पार पडला. समस्त शिवप्रेमी शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेले आपण बघतोय. पहाटेपासूनच शिवप्रेमींची गर्दी आपल्याला किल्ल्यावरती बघायला मिळते. ढोल ताशांचा गजर, तुतारीचा गजर आपल्याला किल्ले शिवनेरीवरती ऐकायला येतोय. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवरती आलेले आहेत. पारंपरिक पाळणा गात छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. 396वा हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात किल्ले शिवनेरीवरती साजरा होतोय. शासकीय सोहळा सध्या पार पडतोय. राज्यभरात ठिकठिकाणी आजचा दिवस साजरा केला जातोय. स्वराज्याची ज्योत पेटवणारे, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची हिंमत देणारे, शिकवण देणारे, सुशासनाचा आदर्श घालून येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज. तोरणा किल्ल्यापासून हा विजयाचा प्रवास सुरू झाला. रायगडावरील राज्याभिषेक, अफजल खान विरुद्धची रणनीती असेल किंवा आग्र्याहून सुटका असेल, आरमार उभारणीचा दूरदृष्टीपूर्ण घेतलेला निर्णय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी धैर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम कसा असतो याची शिकवण आपल्याला दिली. याच जाणत्या राजाची आज जयंती राज्यभरातच नव्हे तर देशभरात, जगभरात अनेक ठिकाणी साजरी केली जाते. किल्ले शिवनेरीवरती शासकीय अभिवादन केलं गेलं. शासकीय पूजा पार पडली, त्यानंतर अभिवादन करण्यात आलं. अनेक ठिकाणी आपण बघतोय मोठा उत्साह आहे. मिरवणुका पार पडत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला बघायला मिळत आहेत. मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक केले जात आहेत. ढोल ताशांचा गजर, तुतारीचा गजर आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतोय.